मी याच्या आधीही आयुक्तांची एकदा भेट घेतली होती. एक 9-10 महिन्यापूर्वी आपल्याकडे सर्व पेपरामध्ये ॲड आली होती की 1600 जागांची नवीन भरती ही ठाणे महानगरपालिका करणार आहे आणि इतरही महानगरपालिकेने आपल्या आपल्या महानगरपालिकेत तरुणांची भरती होणार आहे म्हणून ॲड दिली होती. त्यानंतर या महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांनी 1000 रुपये भरून त्यांचा फॉर्म भरला गेला. आज या प्रक्रियेला 9 महिने झाले. 9 महिन्यात फॉर्म भरून घेतल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया ही सुरू झालेली नाही आहे. आणि मला असं वाटतं की या तरुणांच्या एक वय असतं, त्या वयाच्या आतमध्येच या मुलांना गव्हर्नमेंटचे जॉब्स लागू शकतात. जर हे पुढे पुढे जायला लागलं की त्यांचं ते वय कमी जातं, मग अनेक तरुण त्या स्पर्धेतनं बाद होतात. सो 9 महिन्याच्या नंतरही जर ही भरती प्रक्रिया सुरू होत नसेल तर मला असं वाटतं नक्की अडथळा कोणाचा आहे. आता एका बाजूला तुम्ही भरती प्रक्रिया काढताय आणि दुसऱ्या बाजूला आता तुमचं एक नवीन टेंडर आलं आहे जे अग्निशामक दलाच्या बाबतीमध्ये आहे. तुम्ही तिथे 150 मुलं कॉन्ट्रॅक्टवर भरणार आहेत. जर तुम्ही 30-150 मुलं जर ह्याच्यामध्येही त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेतलात, पुन्हा एक नवीन फॉर्म भरून कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम घेत असाल तर नक्की ही भरती परीक्षा ही फक्त कॉन्ट्रॅक्ट जे कोणी ठेकेदार आहेत यांच्यासाठी थांबली आहे का, किंवा कोणाचा दबाव आहे का आयुक्तांवर ह्या स्पर्धा होणे. माझी विनंती आहे आयुक्तांना की ही जी प्रक्रिया आहे ही तात्काळ सुरू करावी, नाहीतर या सर्व मुलांना घेऊन ज्यांनी फॉर्म भरला आहे त्या सर्व मुलांना घेऊन येत्या काही दिवसामध्ये ठाणे महानगरपालिकेवर एक भव्य मोर्चा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. दादा, एकीकडे बघितलं तर या सगळ्या भरत्या काढल्या जातात, कॉन्ट्रॅक्टवर घेतल्या जाते, त्यांना देखील व्यवस्थित पगार मिळत नाही, त्यांची देखील हेळसांड होते, असे प्रत्येक प्रकार नाही. यात फक्त 2च लोक प्रॉफिटमध्ये आहेत, एक अधिकारी आणि दुसरा कॉन्ट्रॅक्टर. ना त्या मुलांना पगार नीट मिळत आहे, ही मुलं वाऱ्यावर फिरत आहेत, इकडे जॉब लागेल म्हणून दुसरी काम पाहत नाही आहेत. या सर्व तरुणांच्या विचारांची आणि मनाशी खेळलं जातं आहे ठाणे महानगरपालिकेकडनं. एवढी मोठी भरती ही तुम्ही काय निवडणुकीला स्वप्न दाखवण्यासाठी काढली होतीत का, की निवडणुकीचा प्रचाराचा भाग होता म्हणून ही भरती परीक्षा काढली होती तुम्ही? कळत नाही आम्हाला नक्की काय झालं, का थांबवली आणि करायची नव्हती, मग ॲड का काढलीत? ॲड काढलीत तर या मुलांकडनं पैसे का घेतलेत? पैसे घेतलेत तर मग 9-9 महिने पैसे वापरतोय कोण या सर्व मुलांचे? आता जर 1 लाख फॉर्म जमले असतील तर तुम्ही विचार करा पैसे किती जमले असतील 1000 रुपयाप्रमाणे. आता एवढे पैसे बिनव्याजी कंपनी वापरते, पैसे कंपनी वापरतच आहे ना. मग या मुलांना त्यांचा व्याज मिळणार आहे का? काय करणार काय? आयुक्तांनी समोर यावं आणि आम्हाला सांगावं ना एकदा की या मुलांच्या बाबतीत तुमच्या मनात काय, नक्की भरती होणार आहे की पुढचे सगळं काळ आम्ही कॉन्ट्रॅक्टवर आणि टेंडरवर जगणार आहोत? एकदा सांगावं. महानगरपालिकेमध्ये अवघ्या 600 जागाची फायरमॅनची भरती आहे. ऑगस्टमध्ये भरती प्रक्रिया सुरू होती आणि डिसेंबरमध्ये आम्हाला समजतंय कॉन्ट्रॅक्टवरती भरती प्रक्रिया घेणार आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्टवरती 150 मुलं भरणार आहेत. पण तुम्हाला जर परमनंट भरती काढायचीच नव्हती तर तुम्ही फॉर्म का भरून घेतले आमच्याकडून? 1000 रुपये का गोळा केले? महाराष्ट्रामध्ये 15 ते 20 लाख पोलीस भरती निघती, 15 मुलांची पोलीस भरती निघती आणि 3 महिन्यामध्ये ती भरती प्रक्रिया पूर्ण होती. ते पोराला आज जॉईनिंग लेटर डॉक्युमेंटसाठी बोलवले आणि 300 रुपये चलन घेऊन आणि 1000 रुपये घेऊन महानगरपालिका भरती प्रक्रिया घेऊ शकत नाही का? मीरा भाईंदरला आमचा 4-5 महिन्यापूर्वी एक्झाम झाली महानगरपालिकेची, रिटर्न झाली, एक लिस्ट लागली आणि तिथलचेच भाजपचे आमदार मेहता साहेब त्याच्यावरती स्टे लावतात. ही कुठली पद्धत आहे? कारण त्यांचं म्हणणं आहे जे मुलं कॉन्ट्रॅक्टवरती काम करतात त्यांना परमनंट करा. कॉन्ट्रॅक्टवरती परमनंट करण्याऐवजी ज्यांनी सरळ सेवेनी भरती दिली ह्या मुलांचं काय करायचं? मग जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टवरती जर मुलं परमनंट करायची होती तर तुम्ही भरती प्रक्रिया का चालू केली? तेच प्रकार सेम कल्याण डोंबिवलीला झाला. कल्याण डोंबिवलीला देखील भरती प्रक्रिया राबवण्यात आली, एक्झाम झाली, मार्क लिस्ट लागल्या आणि आज 4 महिने झाले जर तुम्ही फिजिकल घेणार, अजून येत्या 2 महिन्यामध्ये पावसाळा सुरू होईल. पावसाळा सुरू झाल्याच्यानंतर 6 महिने भरती प्रक्रिया अशी जरा काढणार, म्हणजे मुलाचे 2-2, 4-4 वर्ष वयाला घालणार का तुम्ही? ज्या मुलाचे वय आता शेवट आलं, शेवटची भरती, त्या मुलांनी काय करायचं? भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्यात यांनी आणि ITR देखील आम्ही दाखल करून आम्हाला जर काही योग्य माहिती जर मिळत नसली तर ही भरती प्रक्रिया काढून काय विनंती आहे? शेवटी दादांना आम्हाला हात जोडून विनंती केली, दादा चला आमच्यासाठी तुम्ही तरी उभा राहा. आणि दादांनी एक शब्द दिला, चला मी तुमच्यासाठी काहीतरी करतो, आणि ते इथपर्यंत आले. हीच आम्हाला कुठं दादा आपण बघितलं असेल एकीकडे इलेक्शनच्या टायमाला बेरोजगारांना नोकरी देऊ हे सगळे आश्वासन मी तुम्हाला सांगतो खरं तर इलेक्शनच्या दरम्यान यांनी दिलेली सगळी आश्वासनं बघा, मागची आणि आत्ताची, निवडणुकीला रेटून खोटं बोलायचं, आश्वासनं द्यायची आणि नंतर या मुलांशी खेळत बसायचं. माझं मत आहे त्या पैशाचा व्यवहाराचं काय झालं? एवढे कोटी रुपये जे तुम्ही जमा केलेत
त्याच्या पुढे काय झालं हे एकदा कोणीतरी तपासलं पाहिजे. ते पैसे वापरतोय कोण, ठाणे महानगरपालिका वापरते की कुठली एक कंपनी, कुठल्या मालकाची कंपनी वापरते, हे देखील आपण बघायला पाहिजे. मी पुन्हा सांगतो, याच्या बाबतीत पुढच्या 15 दिवसात कुठल्याही प्रकारचा निर्णय आला नाही तर या सर्व तरुणांना घेऊन, ज्यांनी फॉर्म भरलेत अशा सर्व तरुणांना ठाण्यात बोलवलं जाईल आणि ठाणे महानगरपालिकेवर भव्य मोर्चा हा आमच्याकडनं काढला जाईल.